नमस्कार. आपण आता नेले किडगावमध्ये आरिफ पटेल यांच्या प्लॉटवर आलेलो आहोत ऊसाच्या. ह्या सरांनी ऊसाला आपलं औषध सोडलेलं आहे, तर त्यांना आपण विचारूया कशा पद्धतीने औषध पाण्यातून सोडले आणि स्प्रे दिलेला आहे आणि त्याचा रिझल्ट काय आलेला आहे. 30 तारखेच्या दरम्यान पाण्यामधून 500 लिटर पाण्यामधून सोडलेलं आहे आणि पाणी दिल्यानंतर 3 दिवसाने स्प्रे केलेला आहे. तर त्याचा रिझल्ट मला खूप छान दिसतोय आणि हे जे पानं जे आहेत पाण्याची रुंदी म्हणा किंवा फुटवे म्हणा हे चांगल्या प्रकारे निघालेले आहेत. तर मला काय म्हणायचे सर की तुम्ही 30 तारखेला पाण्यातून सोडलं आणि स्प्रे किती दिवसामध्ये दिला? 3 तारखेच्या दरम्यान. म्हणजे किती दिवसाचा फरक? 3 दिवसाचा फरक. पाणी दिल्यानंतर तिसऱ्या दिवशी तुम्ही स्प्रे दिलेला आहे. तर आता पाण्यातलं औषध देण्याच्या अगोदर तुम्हाला ऊसामधला आणि आत्ताचा स्प्रे दिल्यानंतर पाण्यातून दिल्यानंतर खूप फरक दिसतो. काय रिझल्ट दिसतोय? म्हणजे असा एवढा फुटवा होता का? फुटवा नव्हता आणि पाण्याची रुंदी बी जास्त नव्हती, पानाची रुंदी ही कमी होती. तरी म्हणजे फुटवा म्हणजे कसा होता? एक दोन फुटवा होता का नव्हता? एक दोनच होते. आता भरपूर दिसतात तसे 4 म्हणजे 6 बघू मॅडम किती आलेत फुटवे. असे पुढे घ्या बरं, मोजू आपण किती फुटवे आलेत. हा एक ऊसाचा ठोंब आहे, आपण मोजू किती फुटवे आलेत. 1 2 3 4 5 6 7 8 हा 9 10 11 12 आणि 13 फुटवे तरी आता आलेले आहेत. प्लस ही पानाची जर रुंदी बघितली तर पानाची रुंदी पण चांगली वाढलेली आहे आणि त्याची जाडी सुद्धा एवढीच होती. म्हणजे पहिली पानाची रुंदी एवढी होती. आता पानाची रुंदी अशी चांगल्या पद्धतीने आलेली आहे. म्हणजे सरांनी एकच स्प्रे दिलेला आहे, एकच वेळेला पाण्यातून सोडलेला आहे, तरी सुद्धा सरांना हा असा रिझल्ट आलेला आहे. तर अजून जर ह्या सरांनी इथून पुढे जेव्हा जेव्हा पाणी देणार आहे तिथून पुढे प्रत्येक वेळेला जर स्प्रे घेतला तर त्याची उंची काळोखी 100% ही वाढणार आहे. तर ह्याच्या अगोदर तुम्ही दरवर्षी शेती करता, तर असा तुम्हाला कधी रिझल्ट दिसलाय का रासायनिक खतावरती? असा नाही दिसलेला. नाही दिसलेला. त्याला वेळ लागतो, रासायनिक खताला वेळ लागतो थोडासा. आणि काय होतंय ते प्रमाण आपल्याला मॅच होत नाही. किती टाकलं पाहिजे, कुठलं काय वापरलं पाहिजे हे काय मॅच होत नाही. त्यामुळं जे अवेलेबल असेल ते वापरायचं. त्याच्यामुळे कमी जास्त होतंय कधी काही. बरं, तुम्ही औषधं कुठल्या कंपनीचे वापरले? नाही नाही, आपली कुठल्या कंपनीची वापरले? मोदी केअरची. कुठली वापरले? आपल्या कंपनीची ॲक्टिव्हिटी, ॲक्टिव्हझाईम आणि ॲक्टिव्ह मॅक्स ही प्रोडक्ट त्यांनी पाण्यातनं पण सोडलेलं आहे आणि हेच प्रोडक्ट त्यांनी स्प्रे पण केलेलं आहे. चालेल. मोदी केअर कंपनीला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद.